आहे. पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाला पाया तू घातला. अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली, मुलींसाठी पहिली शाळा तू काढली. दुसरी ओवी गायली तुझ्या धैर्याला, दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा. घराबाहेर काढले गुंडांनी अडवले, धीरांनी तोंड दिले सगळ्या त्रासाला. तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला, फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला. अबलानी अनाथाचे माय बाप होऊन, यशवंत बाळाला दत्तक घेतला. चौथी ओवी गायली तुझ्या थोर हृदयाला, माणुसकीचा झरा जात नित्य वाहिला. ज्योतिबांची सावली नाही तू राहिली, सत्य धर्म प्रकाशात तेजान तळपली. दुःखितांच्या सेवेत देह तू ठेविला, स्मरण तुझे करुणी वसामी घेतला. भगिनींना जागवीन संघटित करीन, ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन. ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन. सावित्रीबाईंना मी विनम्र अभिवादन करते आणि थांबते. यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यास येत आहेत श्री आदरणीय भावेसर. आज 3 जानेवारी बालिका दिन आणि सावित्रीबाई फुले जयंती. त्यानिमित्त मी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही खूप सावित्रीबाई फुलेंविषयी कविता, गाणी, छान त्यांच्यावरची माहिती आतापर्यंत ऐकली. 12 वाजता मला बरोबर विशिष्ट सरांचा फोन आला की आपण इकडे अशी एक भित्तीपत्रिका तयार केलेली आहे आणि त्या भित्तीपत्रिकेचं उद्घाटन करायचं आहे. मला कळालं नाही की भित्तीपत्रिका काय, किती मोठी. त्या सगळ्या मुली मला बोलवायला आल्या. चला म्हटलं बघूया भित्तीपत्रिका म्हणजे काय, अशी छोटीशी असेल. मग त्यांना मी जाता जाता विचारत होतो की किती मोठी आहे भित्तीपत्रिका, खिडकी एवढी आहे का, मग अजून मोठी आहे का, मग किती मोठी आहे. त्यांना सांगता नाही आलं. ते खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. तर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद मी बघत होतो त्याच्याने मी आनंदी होतो. मग एकदा तिथे गेल्यानंतर जी बघितली तर अतिशय सुंदर भित्तीपत्रिका या सर्व विद्यार्थ्यांनी तयार केली होती. एकदा या विस्तृत सरांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन करून सर्व विद्यार्थ्यांकडून सावित्रीबाई फुलेंवर त्यांचं जीवन असेल, त्यांच्यावरच्या कविता असतील, त्यांच्या कविता संग्रहातल्या कविता असतील, असं अन्य काही सगळं साहित्य त्यांनी त्या भित्तीपत्रिकेवर त्या ठिकाणी आणलं आणि सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सहभागी करून घेतलं. त्याबद्दल मी सरांचंही मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. काय असतं
की ज्यावेळेस आपण या अशा गोष्टी करत असतो, लिहित असतो, बघत असतो, शोधत असतो, त्याविषयी किंवा त्याच्याबद्दल आपल्याला आधीची माहिती मिळायला लागते आणि तीच माहिती आपल्याला खरोखर आपलं जीवन जगण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे ती माहिती तुम्ही जास्तीत जास्त मिळवावी या दृष्टीने सर्व शिक्षक प्रयत्न करत असतात. नेहमी तुम्हाला काही ना काहीतरी सांगत असतात की अमुक करून आणा, हे करून आणा, हे करून घ्या. ते ज्यावेळेस ते सांगतात त्यावेळेस आपल्याला त्यांचा काहीतरी एक वेगळा उद्देश असतो हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायचंय आणि सर्वांनी त्या दिलेल्या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं. तर या सर्व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचं, मुलांचं, मुलींचं, सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यानंतर आज या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंच्या वेशामध्ये आलेल्या या सगळ्या मुली या ठिकाणी बसलेल्या आहेत. सावित्रीबाई फुले आणि इकडे बसलेल्या या पण सगळ्या सावित्रीबाई फुले यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. यांनी स्वतःहून स्वेच्छेने आले, देवरे सरांनी फोन केले होते, त्यांनी स्वतःहून आपली वेशभूषा करून ते या ठिकाणी आलेले. खरोखर त्यांचे मी अभिनंदन करतो. प्रत्येक वेळेस आपण आपल्या शाळेमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे जयंती, पुण्यतिथी असे कार्यक्रम नेहमी करत असतोच. याच्याबद्दल आपण तेवढ्यापुरती माहिती मिळवतो पण तेवढी पुरेशी नाहीये. त्यांनी जे काम केलेलं आहे ते कदाचित तसंच्या तसं काम आपल्याला करता येणं शक्य नाहीये, कारण आता ती परिस्थिती नाहीये. पण आत्ताची जी परिस्थिती तुम्ही जर बघितली, स्त्रियांच्या बाबतीतली, मुलींच्या बाबतीतली, तर कंपॅरेटिव्हली ज्यावेळेस सावित्रीबाई फुलेंनी ज्यावेळेस त्या पण शिकलेल्या नव्हत्या आणि त्यांना असं वाटलं की मुलींनी शिक्षण घ्यावं, त्यावेळेची परिस्थिती फार वेगळी होती. मुलींना, स्त्रियांना कुठल्याही शिक्षणाच्या प्रवाहामध्ये समाजाने आणलेलं नव्हतं आणि म्हणून त्या परिस्थितीमध्ये त्यांना असं वाटणं आणि त्यांना वाटल्यानंतर त्यांनी ते कार्य करणं हे किती मोठं काम असेल याचा विचार करा. कारण आपण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की अडचण आली म्हणजे आपण थांबून जातो. त्यांनी अडचण आल्यानंतरही काम सुरू ठेवलं आणि अव्याहतपणे त्यांचं जे उद्दिष्ट होतं त्या उद्दिष्टापर्यंत ते पोहोचले की स्त्रियांनी शिक्षण घेतलं पाहिजे, मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे. आणि आज बघा तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया पुढे आहेत, मुली पुढे आहेत. हे तुम्हाला लक्षात येईल 10वीचा निकाल लागल्यावर आणि 12वीचा निकाल लागल्यावर. तुम्ही पेपर बघा, त्या पेपर मध्ये तुम्हाला लक्षात येईल की पहिला आलेल्या कोण आहेत तर मुलीच आहेत, दुसरा नंबरला आलेल्या कोण तर मुलीच आहेत. बरोबर आहे. आता मुलांसाठी वेगळं काहीतरी काम करायला लागण्याची शक्यता आहे किंवा असं वाटतंय. बरोबर आहे. तर हा जो भाग आहे हा त्यांनी सुरू केल्यामुळे हे सगळं घडतंय आणि हे जग बदललेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. पायलट पर्यंत आता मुली पोहोचलेल्या आहेत, रिक्षा मुली चालवत आहेत, एसटी चालवत आहेत. हे सगळं म्हणजे ज्या ज्या बाबी असं वाटतं की हे मुलींना करता येणार नाहीये, स्त्रियांना करता येणार नाहीये, ते सगळी कामं आता त्या करतायत. त्यामुळे हा बालिका दिनाचा आणि सावित्रीबाई फुलेंचा गौरवच आहे. तर मी विनम्र अभिवादन त्यांच्या प्रतिमेला करतो आणि तुम्ही पण अशा प्रकारचं खूप चांगलं काम तुम्ही सर्वांनी, मुलांनी असो मुलींनी असो, करावं असं मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. श्री लाठी सर यांचे आभार. आज श्रीमती भालेराव मॅडम यांनी माहिती सांगितली, त्यांचेही आभार. ज्या मुलींनी आज वेशभूषा सावित्रीबाईंची केलेली आहे त्यांचेही आभार. सर्व शिक्षकांचे आभार. या सर्व